2019 साली ज्यावेळेस आम्ही पती पत्नी या शाळेत आलो होतो त्यावेळेस या ठिकाणी पट होता फक्त 10 आणि आज तो पट गेलेला आहे 170-180 पर्यंत विद्यार्थ्यांचा पट गेला आहे. खरं तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या पटात वाढ होणे ही एकमेव शाळा असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात एवढ्या 4-5 वर्षात पट वाढलेला आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं ते आमच्या मेमानवाडीच्या ग्रामस्थांना. कारण आमच्या म्हणण्यावर लगेच त्यांनी केवळ 10 पट होता परंतु म्हणण्यानंतर त्यांनी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी त्या शाळेतले काढून या शाळेत घातले. त्याच्यानंतर पहिल्याच वर्षी 50 पट झाला, नंतर दुसऱ्या वर्षी 100 आणि अशा पद्धतीने आज जवळजवळ 170-180 पट झाला. या ठिकाणी फक्त मॅडम 1ली ते 4थी पर्यंत शाळा होती. आम्ही 5वीची मान्यता मंत्रालयातून आणली कारण त्यावेळेस 2019चा GR तसा होता. 35 विद्यार्थी 5वीला त्यावेळेस लागत होते. कोरोनाच्या काळात देखील आम्ही पालकांच्या घरी जाऊन विद्यार्थी त्यावेळेस गोळा केले आणि या ठिकाणी 5वी 6वी 7वी चे वर्ग तयार केले. त्याच्याकरता आमच्या गावातील मोठे उद्योगपती LB कुंजीर साहेब यांनी या ठिकाणी 2 खोल्या दिल्या, टॉयलेट बाथरूम दिला, असं 25 लाखाचं बांधकाम या ठिकाणी करून दिलं. त्याच पद्धतीने या ठिकाणी जमीन आमच्या नावावर नव्हती, ती 16 गुंठे जमीन गावाच्या नावावर इथल्या मालकांनी कुंजीर म्हणून इथे शेतकरी होते त्यांनी 16 गुंठे जमीन शाळेच्या नावावर करून दिली. अशा पद्धतीने शिवनेरी मिसळच्या माध्यमातून आपण या सगळ्या भौतिक सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या आणि मुलांना मग एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं जे 21व्या शतकातलं कौशल्य आहे जसे की कोडिंग असतील, वेबसाईट प्लॅनिंग असेल, त्याच पद्धतीने क्रिटिकल थिंकिंग असेल, या ज्या संकल्पना आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना समजल्या पाहिजेत. वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस असतील, म्हणजे बाहेरच्या ज्या शाळा आहेत तिथे काय चालतं, शिवाय बाहेरच्या देशात काय चालतं हे शिक्षण या ठिकाणी मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी काही ऑलिम्पिक गेम्स आहेत आर्चरी सारखे, ते सुद्धा आमच्या शाळेत आम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि जरी आम्ही 3 शिक्षक असलो आणि 7 वर्ग असले तरी आमच्या टीचिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीचिंग मेथड्स वापरून विद्यार्थ्यांना जास्त कॉन्फिडंट करून आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण